तर आज घरापासून दूर राहण्याचा आज 7वा दिवस होता आणि एक रात्रभर मला झोप आली नव्हती नीट. तरी मी सकाळी 5 वाजता उठलो आणि फ्रेश वगैरे झाल्यानंतर 5:20 वाजता मी शूज वगैरे घालून निघालो रनिंगसाठी. आणि आणि मी करेक्ट 20 मिनिट रनिंग केलो. कारण की रोडवर कसं हार्ड सरफेस असते, त्याच्यामुळं गुडघे वगैरे दुखते, त्याच्यामुळं मी फक्त 20 मिनिट पळालो. आणि 20 मिनटात कमीत कमी 3 किलोमीटर तर पळलो मी. आणि त्यानंतर निघालो रूमकडे. आणि रूमला मी 5:59 मिनटाला पोचलो, म्हणजे 6 वाजता पोचलो म्हणा. त्यानंतर मी दूध, म्युसली आणि वेट गेनरचा एक स्कूप आणि आपलं एक केळी ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून घेतला. आणि हे ऑलमोस्ट 25 ग्रॅम प्रोटीन कवर करते आहे. त्यानंतर मी माझी बॅग आवडली, एक वॉटर बॉटल आणि 2 बुक्स घेतले. मग सनस्क्रीन लावायचं होतं मला. सनस्क्रीनचा नवीन पॅकेट मी फोडला आज. त्यानंतर आमच्या रूममध्ये मिरर वगैरे तर नाही, मग ते फोनचा फ्रंट कॅमेरा ठेवून मी सनस्क्रीन ॲप्लाय करत होतो. आणि रोज असंच करतो आम्ही, कारण की मिरर तर नाही आहे आमच्याकडं. आणि मी गळ्याला पण लावलो, कारण की फक्त तोंडाला लावून चालत नाही, मान वगैरे काळी दिसती. काय जिमला वगैरे आपण जाईना म्हणून बायसेप्स वगैरे बारके झालेत. हर्षा पण इथंच बघितला. मी पण रेडी झालो, नंतर व्हाईट शर्ट घातलो होतो आज मी. मग ऋषा पण तयार झाला. मग नंतर मला बसचं डेलीचं पास काढतो मी. रोज 40 रुपयाचं पास काढतो. त्या 40 रुपयामध्ये पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनपर्यंत किती पण आपण अनलिमिटेड वेळा जाऊ शकतो 40 रुपयामध्ये. हे पास रोजचं डेलीचं काढावं लागतं आहे मला. ते PMCचं ॲप आहे, त्या ॲपने मी काढलो. अशा प्रकारे हे डेलीचं पास दिसतं आहे. आणि आमचा क्लास तर काय ओपन झाला नव्हता. 7:30 वाजता जाऊन बसलो आम्ही पायरीवरती, तर रोडच्या साईडला मित्र वगैरे आले आपले सगळे. त्यानंतर एक मैत्रीण आहे आमची, PGला राहते त्यांनी. मग तिला एक पॅन्ट दिलो मी. ऋषा पण एक पॅन्ट दिला. त्यांच्याकडं मस्त वॉशिंग मशीन आहेत, 2-2, 3-3 वॉशिंग मशीन आहेत. तिला म्हटलो की 2 आणशील उद्या. मग तिने घेऊन गेली ते. त्यानंतर आमचं लेक्चर झालं होतं. आम्हाला म्हटले की तुम्ही वरच्या फ्लोअरला जावा, तुमचं आज प्रेझेंटेशन होणार आहे. मग वरच्या फ्लोअरला मी प्रेझेंटी वगैरे लावली. त्यानंतर अशा प्रकारे 4-4चे ग्रुप केले होते. 2 पोरी 2 पोरं. जे आम्हाला काल शिकवलेले त्याच्याबद्दल आम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं होतं. एक बोर्ड होतं, 2 मार्कर दिले ते. मग आपल्याच ग्रुपला प्रेझेंट करायचं होतं. मग ते केल्यानंतर आम्ही बसने निघालो रिटर्न. मग रूममधलं पाणी संपलेलं, ते पाणी भरायला गेलो मी एकटाच. मग रूमवर आल्यावर कॉफीची पावडर संपलेली. मग दूध वगैरे राहिलेलं, दूध गरम करून त्यात हनी टाकलो मी. मग मला ग्राउंडला जायला लेट होत होतं, पण भात थंड झाल्याशिवाय फ्राईड राईस करता येत नव्हतं. मग ते कुकर उलटं करून मी मारायला लागलो खाली पडण्यासाठी. ते काय खाली पडतच नव्हतं. नंतर एक 15 मिनिट झोपलो भात थंड होण्यासाठी. मग काय भात काही थंडच होईना लवकर. मला जायचं होतं 1 वाजता, पण वाजले 1:30. मग नंतर मग मी थोडं झोपल्यावर तोपर्यंत हर्षा चालू केला. 1 नंबर गेलता फ्राईड राईस. हर्षा एकदम शेफ आहे, काय पण बनवते भाऊ, 1 नंबर बनवते पण सगळं. त्यानंतर बसने निघालो मी. पुण्याचं ट्रॉफिक तर माहितीच तुम्हाला कसलं आहे. मग माझ्या स्टॉपपासून रोज मला 1-1.5 किलोमीटर चालत जावं लागते. तिथे गेल्या हे आकाश अक्कलकोटचं आहे, इथं कोचिंगला त्यांनी जॉईन केलं आहे. दिवसभर ग्राउंडर असते भाऊ, ना जेवण ना काय. 7-8 जणांना पर्सनल कोचिंग करते. परत रेग्युलर बॅचचं घेते. सकाळी 9ला येते, 11ला जाते, परत 2ला येते, 8-9 वाजता जाते संध्याकाळी. नुसता कोचिंग करून करून स्वतःची प्रॅक्टिस काय होईना त्याला. आणि मी माझी प्रॅक्टिस केलो त्याच्यानंतर. मोठ्या पोरांची बॅच सकाळी असते म्हणून संध्याकाळी तर कोण नसते. तेवढंच कोणाला तर थ्रो टाकायला लावतो, तेवढंच रील्स वगैरे करतो मी. त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी अंडे वगैरे आणलेलो आम्ही. आणि लई दिवस झालं तर नीट चपातीच
चपाती काय आमची चांगली बनत नव्हती. मग झेप्टोने आम्ही चपाती ऑर्डर केलं. खूप चांगलं वाटत होतं, लई दिवसांनी चांगली चपाती खायला भेटणार म्हणून. मला 45 रुपयामध्ये 10 चपाती भेटले होते आणि ते पण एक नंबर क्वालिटीचे होते. आणि पॅकिंग चांगली आली ती, डब्या बिब्यामध्ये आलं तर. नंतर मी ते मार्वलची एक शिंगचॅन म्हणून असं काय वाटतं मूवी, ती बघत बसलेलो. त्याच्यानंतर आमचे अंडे पण उकळले. तीच मूवी बघत बघत ते अंड्याची बॉईल एगची भाजी केली ती खाल्लो. नंतर भांडे वगैरे धुलो मी, पाणी काय नव्हतं तेवढाच बाद. तर क्लासमध्ये शिकवलेलं रिव्हिजन केलं मी. त्यानंतर हर्षाला ते नोट्स वगैरे लिहायचे होते ते लिहित बसला. आणि आमचा हर्षा रात्री 9दा आंघोळ करते आणि पुढच्या दिवशी आंघोळ करत नाही, परत रात्री 9दा आंघोळ करते. काय म्हणावं याला.